पापा मैं वीडियो काटती दे दो मारने का चालू है ती रोस्टर आहे आणि रोस्टरला यांनी काय केलंय हा कलच बंद आहे कडे मसाला तुम्हाला तर मिरच्या भाजायच्या त्यात मसाला तुम्हाला मिरच्या भाजायची मशीन आहे यांनी डायरेक्ट त्याचा पर सिमेंट कालवायचा गट्टूच केला काय रे बघ ना हो काय येते मग चाललेलं रसना चटणी पॅकिंग करायची नानी शेंगदाण्याचे ना हा ही सकाळचे केलेले हे आता केलेत देखलं ती मला सकाळचे छान दिसते सकाळची लय छान दिसते चला आकाची तशी झाली ही काय तुम्ही डिंकाच लाडू आणा तर मी पटपट पॅकिंग करायची नानी 4.5 किलो त्यात काय शेंगदाण्याचं कुठ टाकलं का नानींचं ते बघ कसं एवढं मोठं घालायचं देत जाऊ छोटं बार कसं घालायला द्यायचं दे बारक आणि ही बारकी घालायची अशी भरायला घ्यायची ताई घेते जर कमी बिमी पडलं ना ते हे असलं ह्यानी भरायचं ते मोठे एकदम कसं ग अगं मनीषा तुला कुठं कर सगळं मनीषा तुलाच भांडी खरकटी करते अगं मनीषा उर का बाबा पाऊस आला कुठनं कसं पळावीच कळत नाही 5 वाजला की वारं सुटायला सुरुवात होती तू मसाला बनवला मसाला बनवला अख्खा एक दिवस 30 किलो मसाला मैत्रिणीनं दिवसात बघाय सकाळपासून मसाला करतात मसालावाल्या जेवले बी नाहीत काय काय खाल्लं तुम्ही 10 किलो लसूण चटणी 50 किलो बनवले आज सगळं बघत बघत निम्मे पॅकिंग केले आणि बिन पगारी फुल अधिकारी आणि 3 पगारी बिगर राहणार पाण्याची तुला काय जेवायला नको म्हणलं नाही सगळंच नाही जेवाय एवढंच तेवढे पेंडिंग आम्हाला तर 4 वाजता लक्षात आलं पप्पाला आणि मला लाईटीमुळे ओव्हरलोड झाला ना किती दिवस झाला मला आणि पप्पाला तर 4 वाजता आठवलं आम्ही जेवलो नाही भूक लागायला लागली आता मैत्रिणींना मी चप्पल हे घरात घालायची आवाज खोबरं चांगलं मिक्स केलं सौदा खोबरं मग चांगलं मिक्स झाल्यावर अजून चांगला होईल ना मसाला नाही मग त्याच्यात काय केलं नसतं त्यात मिक्स केला तुम्हाला थोडक्यात आणलंय का पुढा तुम्हाला त्याच पण नव्हतं सांगतो मैत्रिणींनो आम्हाला आलाय का मसाला बनवायला बघा बरं जरा ताई बघा आपलं गम्याला घ्या उजेडामध्ये छान आज आम्ही पहिल्यांदा मसाला बनवलाय 30 किलोचा मसाला बनवलाय पहिल्यांदा आम्ही अजून किती भरतोय नाही बघितलं आम्ही आणा बरं इकडे बाहेर बघू मस्त पैकी झालाय थांबा ही साडीचा दोरा हा हो का बघा मैत्रिणींना वास येतोय का मला तर मला काय कळा नाही त्याचं सकाळ असल्यामुळे ती तुम्हाला वाचते चांगला येते आम्हाला येतोय छान आता कसला अजून पाहिजे मसाला व्हायला तर हा आपला मसाला बनवून झालेला आहे किती तेलकट झालाय चांगला झालाय ना नंबर झाला है का विनया अशोक म्हात्रे ह्या ताईसाहेबांचं पार्सल डिगीतच राहील त्या गोण्या बरोबर पण द्या कुठे येऊ मला दमून गेलाय जीव माझा सकाळ नुसतं कुरिअर टाकायचं या नुसतं कुरिअर टाकायचंय हा
काय त्याला असतं तेव्हा मैत्रिणी नुसतं जायचं आणि टाकून यायचं. एक तर कोणी एक हातात धरायची एकूण ती अयो काय पडलं ग आ काय माहित मला पता सुद्धा नाही. गाडी गाडी जरा कमी पडव. हो किती आहे विरू? पार्सल अजून किती राहिलेत ग? झाली का सगळी? हाताने घेऊन खा. पार्सल झाली का सगळी? अयो आमचं ह्याच्यावर ठेव. बघा मित्रांनो किती मोठा लोणचं संपलं वय. 13-14 तारखेची पार्सल होती जताई साहेबांची, त्यांची आज चालल्यात. आणि 16, 15, 16, 17 उद्याच्याला जाते मी. 18, 19, 20 परवा दिवशी. 14, 15 तारखेवाल्यांना तुमचं ज्यांचं ज्यांचं राहिलं होतं ना पेंडिंगला, कायांचं गेलं तर कायांचं राहिलं होतं, सिरियलने नंबर असते तर. बसल पॅक. जा पार्सल टाका आणि दाखवत जा कुठं जा. मी येऊ का? 40 रुपये आण. तिथं काय काम नाही. तूच नेल ती गाडी. दाजी कुरिअरला चालल्यात. दाजींनी कुरिअर नेता नेता तपलं किती चालवलंय तुम्हाला बघायचं का? तपल्या ऑर्डर किती चालवल्यात बघायचं का? हा दाखवा तुम्ही चेन उघडून. तुम्ही फक्त बघा मैत्रिणी. हा उघडा. हो तुम्ही चावी बंद कशी करणार गाडी? रोजच बघा दाजीच्या ऑर्डर. हा दाजी तुमची ऑर्डर दाखवा. हा का आता हा का किती? अर्धा किलो त्या भाग मारायचं द्यायचं. हा ती दुकानातलं दिलंय. हा ही नितीन निकडे. हं. हे फलटणचं ते काय म्हणायचं मधने हं. लोणचं नितीन निकडे. हे गणेश निगडेंचं चालतं अर्धा किलो लोणचं थोड्या चालवलं. आणि बारामतीत त्या ताईंला 1 किलो द्यायचं होतं, त्यांचं काय ती करायचं? धरलं की 1 किलो. कुठल्या ताई? आव तू ते सांगितलं 1 उद्या किलो येणार आहे. जायचं. आणि ही त्या दुकानातला त्या पिशवीतला दिलेला कुणाला द्यायला लावला होता? मग ते ऑफिसला दे की त्यांचं. त्यांना म्हणावं ते सगळं पॅकिंग केलंय. ती काही काल येतो म्हणले तू दुकानात. हा जा बाय बाय. आणि दमाने जा दे किती एक पार्सल आहे या. जावा जाता का हे 4 व्हीलर घेऊन? दाजी आणावं एक असलीच बिगर टपाची. बाय बाय. दमाने जा. गेलं दाजी. चला अजून बरंच राडा पडलाय मैत्रिणींना बघू शकता. ही आवरावं लागेल राडा. शोना उठ. चल खाऊ संपलं तुझा? खाऊ संपल्यावरच बाळ आमचं ओरडतं फक्त. हो चल. सर निघाले बाबा. आता सरांना काय जेवायला द्यायचं? हो म्हणजे बाय कुठली ओललती गोई. कॅट फूड संपले म्हणून ओरडते. लय डुगल. आता येईन की मामड्यात दूध घेऊन. हे तर झोप घडीभर. त्याला घे मोहर. झोपा. आता ही कुत्रीन हिन कशाला लागत असते ना? मांजर कुठं तांब्याव. हा का रोज सरांना पाणी लागतं आणि मांजर तांब्यावर झोपले. ही एक कुत्रं लागतं. हो का ही एक मांजर. तो का ती एक मांजर. सगळी घ्यायची पुढून झोपायचं. मला एक चालवून करावं लागतं. ती पडी जाते अर्धी पडी लागते.
बघा असला मसाला असतो मैत्रिणींना. कसला दिसतोय त्यात. आता इथं इतके 2 महिने जाईल मसाला. हा जगवाते नाहीत आमच्या मसाल्याची भाजी खात, फक्त भाऊ एकटंच खाते. अजिबात नाही. बोट सगळं मोडवीत नाही. मिठाचं खाते ते, आणि भाऊला सवय लागली आपल्या मसाल्याची. ती भाऊ म्हणतात दुसरा खास वाटत. दुसऱ्याची चव लागते का हो भाऊ? दुसऱ्या मसाल्याची चव लागते का? घरी केल्यावर लागते ते. नाही नाही इकडच्या एकात कमी आली तर नाही. मी घरी आणायची मिरची अर्धा किलो आणि ते वजनचं तिकडून आणायचं ते मिस्टर वगैरे करून. हा ती गावात ती काय कुठून देत नसताना. होय हा थोडासा असल्यामुळं थोड्यासा 1 किलो पाहिजे मिरची कमीत कमी. ती डंका आदळतो ना. हा मोकळे तर आधार खाली. मोकळ्यात आदळतो त्याच्यामुळे ती उलसक असलं की आता तुम्ही आमची किती लक्ष मिरच्या आता कशाला आणता? इथं आपलं रस्ताही आता काय. राहू दे ह्यातलंच नेत जा. कुठं आणायचा तुम्ही आता? फुकट. गरम होतंय लय. तिकडून आणायचं कुठून. फुकट आणायचा. खरबुजाची येडा वाकडा कुठायचो आणि तिकडून आणायचं मी हे करून बारीक. आता ही कमीत कमी 2 महिने जाईल. भाऊ म्हणून दिला आता इकडं. फुकट द्यायला का पैसा होईल? फुकट फुकट. भाऊ म्हातारी म्हणजे पावसाळी हा. बंद होईल. शिव मसाला तुम्हाला फुकट द्यायला का पैसा? कसं वाटतंय मग? मोडाचं काल बनवायचं. ती काय मी बी आता बटाटा करते नव्या मसाल्याचा कसलं होतंय एक बघ. बटाटा मनात नाही. मटकी होडगो पावशेर आमचं भेटायला आहे. लाईट नव्हती त्याच्यामुळे ते नव्हतं घातलं भिजायला. कारण परवा दिवशी आणलं ते किलोवर आणलं. माग काय बसवलंय त्याला? कशाला हो? त्याला फोन लावाय. हा काय नाही. पाठी माग इथं हे बघ, असं दिसलं का? पाणी संपले टाकीतलं. काल मी जो मसाला बनवलाय ना मैत्रिणींनो, त्याची भाजी आता करून बघायची मला कशी होती ती. फर्स्ट टाइम मसाला केलाय मी भाजी. आता करून बघते. आणि काय भाजी करणार आहे माहिती आहे का? मी करणार आहे बटाट्याची भाजी. मला हाय आज पौर्णिमा आणि गणेशला दिदीला दोडका जर केला ना तर तात्यांना ह्यांनाच खावं लागेल फक्त. गणेश आणि दिदी काय खाणार नाही दोडक्याची भाजी. आणि खरं सांगू असं निवांत वाटतंय जरा. म्हणजे कुठंतरी सगळं सेटअप बसल्यासारखं वाटायला लागले आताशी कुठंतरी. म्हणजे अशी जी दुख 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 होती ना सारखी ती कमी झाली. आणि मला वाटायचं मला येईन का नाही मसाला बनवाय, पण लय भारी बनवलाय. तुम्हाला भाजी केल्यावर दाखवते की वास पण लय छान येतं या. चला आता कसं बरं वाटायला लागलं. आता हो का बटाट्याची भाजी करते, ज्वारीच्या भाकरी करते, ह्यांना जेवायला वाढते. देवपूजा करावं लागेल. आज पौर्णिमा आहे. पुन्हा वाचते मला. मी उपवास तुम्ही माणसा नाका तू धरते का नाही तर मी जाणायचं उपास धरती 5 दिवसाचं. आमच्या आत्यांच्या हातावरती जाणायचं ताट होतं त्याच्यामुळं मग मी आत्यांच्या देवाचा उपास आत्यांसाठी करायची. आत्या करत नव्हते म्हणून. आणि पौर्णिमा बी देव असलं ना घरात, तुळजापूरच्या यायचं ताट जाणायचं ह्याचं असले ना घरात तर ती महिन्याची पौर्णिमा करायची असते. मग सगळ्या देवांचा उपास घडतात. तर पुन्हा पण धरती आणि ती पण करते. तर चला लागते कामाला. आणि एकदम फ्रेश वाटते. माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल कारण का काल बऱ्यापैकी ऑर्डरी गेल्या तर त्या बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं 70-80 किलोची ऑर्डरी काल पोच केल्या. आता आज काय करायचं ते पोस्टातलं काय 7-8-9 किलोचं आहे ती करायचं पोच. आज काय अजून 100-1 किलोच्या करायच्या म्हणजे उद्याच्याला सगळा लोड आहे ना उरकत. मग तुम्ही परत ना ऑर्डरी टाकाय मोकळ्या झाल्या तरी बी तेवढाच ढिगारा लागलाय अजून मला ऑर्डरींचा. भारी वाटतं. टाका ऑर्डरी. आता काय काल 27.5 किलोचा मसाला केलाय मैत्रिणीनं. 27.5 किलो भरला तो. भारी वाटते. हा लहान घेताना खिचडी तिला ती मिरची पावडर कुटायची ना. परवा दिवशी 2 किलो मीठ आणलं होतं आणि मग काल त्या मिठात तुम्हाला सांगते 27.5 किलोचा मसाला बी झाला. 1 घमेला भर लसूण चटणी बी केली. 10 किलो मिरची पावडर बी केली. आता लय आळणी झाली असेल मिरची पावडर. मीठच नव्हतं. तिला मी परत म्हणलं आणि ठसकत होतं लय पण नव्हतंच. कारण का दुकान सगळी उन्हाची बंद होती आणि साठ्याच्यात काय मोठं मीठ नव्हतं त्याच्यामुळं काय आणलं नव्हतं. तिला म्हणलं आता आणि मिरची पावडर आणि हे करायची आहे. चला
बाय सगळ्यांना. ह्यातमध्ये फक्त मसाला टाकलाय माझ्या मैत्रिणीनं. मला चेक करायचं होतं त्याच्यामुळं मिरची पावडर वगैरे मी काहीच टाकली नाही. ह्यातला मसाला घेतला आणि एवढा टाकून बघितलाय मी. तर ठसकत वगैरे तर काहीच नाही आहे. पण आपण बघू भाजी. मला तर नाही खायची आज उपवास असल्यामुळं, पण दाजी सांगते ना मस्त झाली एकदम. पाणी ओतले आत्ताच आणि हे अशी तरी आहे तर आली आहे. कारण का भाजीची चव आहे ना ह्याच्यावरूनच सगळी डिपेंड असते. आज मला चेक करायचं आहे त्याच्यामुळं मी हळद मिरची पावडर वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, फक्त मसाला टाकलाय. कारण का मला क्वालिटी चेक करायची होती. बघू आता भाजी झाल्यावर शेंगदाणे टाकायचे राहिलेत अजून. ज्वारीच्या भाकरी केल्या, इकडं भाजी झाली. त्याला शेंगदाणं नाहीत मैत्रिणीनं, कोथिंबीर पण नाही. आमची धावपळ काय चालली बघितलं तुम्ही. आणि बटाट्याची भाजी कशी झाली नवीन मसाल्याची म्हणजे मी केलेली. पहिलं पण मसाला छानच आहे सगळा, पण मला येतंय का नाही करायला विचारलं पाहिजेत ना पाहुण्याला. अजून क्वालिटी वाढली. येतंय का कुठता? सर्दी झाली. मला नाही खायचं. दाजींनी चेक केला, खाऊन बघितला, तर असू दे. कशाला ग तूप लागते? लई भारी होते. हा? नको ना? चव लागते. खतम आहे तू. मधुराला बोलावली पण आलीच नाही का? 2 लिटर तूप घेऊन बोलावले. ती नानींचं पनीर आणि खावा सांगितलं का? सगळं सांगितलं. ही एकदा लाडू बनवून घेतलं का नाही मावशी, बाकीचं काम राडामध्ये जे ना मागच्या नाणं गुळ कमी पडतोय. नाही भरपूर आहे गुळ, पण ही कर ना मध्ये तिथं त्याच्यावर तिला ऊन करू नको. मध्ये ही करून ही कर उलटाना नाही मध्ये नुसतं म्हणजे बांधायचं का? हा ते चळ टाका त्याच्यात. तू काय स्वागताला थांबली का पोरी? हाय का पोरी? अयो अयो कामाचा दिवा इकडे बघ. दिव्या अयो हे सगळा प्रकाश पडलाय का? ह्यात दिव्याचा पडलाय सगळा प्रकाश. हा आमचा नाही बाबा. मम्मी गेली वाटतं कुठतरी. पोरगी आली तूप घेऊन. नानींचं पार्सल आलं गे. 2 सांगितले. अगं म्हणता माझी एक तुपाची बरणी सांगायची. काय म्हणता? तूच म्हणता. बंटालाच म्हणते, मधुरालाच म्हणते बंटा एक बरणी तुपाची सांगायची. अगं काल गौरी तुम्ही त्यांना नाही सांगायचं. आमचं पण उडालंय तूप. मधुरा मला माहितच नाही, मला आताच कळलं तुपण्याचं काय बोलचं. हे असले तुपावाली बघा. खरं तर मधुरा तूपच टाकायला पाहिजे होतं. मधुर तूप. हा मधुर तूप टाकायला पाहिजे होतं. कविता ते दसली पोरीचं नाही नाव टाकलं. कविताने टाकलं नाही. छान टाकलंय आज नाव. मला मधुराचं नाव मधुरा तुला नाव बाई दर मधुरा शेंगदाण्याचा लागलं. नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं पत्तं लिहायचं चाललं तर इथं मैत्रिणींना बघू शकता. आणि एवढं लिहिलं तर इथं अजून असते ना काही असते 50-60 पाठीमागं. काल एवढेच लाडू काल ती पण दाखवा. काल एवढंच लाडू केलं तर जेवढं आम्हाला उरकतंय तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतोय. एवढं लाडू केले तर आता सकाळ धरणं. इकडं मी पत्तं लिहित बसली होती आणि इकडं चाललंय बघा तूप टाकून गऱ्याचं लाडू करायचं चाललेत अजून. तुम्ही काय बी मागताय मग आम्ही तरी काय करू सांगा तुम्हीच. होय मावशी. आणि तुपाची भरणी मगाशीच आणली मधुराने बघू शकता. तर एवढं तूप टाकलंय. पावशेर तूप टाकलं. हा 1 किलो लाडूला पावशेराचे पुढं तूप टाकले. एकच नंबर लाडू खाणार आहे. मगाशी 2 भरणी आणायला लावल्या होत्या तुम्ही बघितलं. शेंगदाण्याच्या लाडूत काय टाकलं. आणि ही डिंकाचं लाडू आहे ना ते रात्रीच भाजून ठेवतं. चला इकडं लोणचं पण दाखवते कसं झालंय ती. हो का
ह्याला ना घमेल्यातच ठुलतं मैत्रिणींनो, काय करू ग. अजून 2 गोण्या आता काढून ठेवल्यात त्या. एक माणूस लावलाय काढायला. आता ती उद्याच्याला आणायच्यात आहेत त्या गोण्या. आता ही आज आहे ना कुणाला पुरण तेवढ्यांना सगळ्यांना टाकती हो का. तुम्ही काय जण मला म्हणता का आम्हाला लोणचं दाखवतं. ही असं आहे ज्याला आवडून त्याने घ्या. आणि ही कडनी काय लागले तुम्ही म्हणसान तर ही गमेल्यात घातलं का नाही असंच होतं. आता आलेत 5 वाजायला आणि सगळी गँग तिकडे थांबली. पहिली घरात पॅकिंग आणि ती करायची. नाही 2 लोकांना देण्यापेक्षा 2 किलोचं 3 किलोचं मग तुला नाही का मिळायचं कशाला गावात लावते म्हाताऱ्यांना आम्हाला. करीन की करते की कर आमचा म्हाताऱ्यांचा नको गावात आम्हाला करायचं. 5:30 वाजल्यात आणि अजून पॅकिंग करायची. काय सांगू तुम्हाला. आता असू दे अजून आठवड्याने का ना मी आणणार आहे इथंच कराय गावात जाणार नाही. बर दिन सांगते तुला मला वेळ असला की दिन करून. अण्णा काय म्हणणार आम्ही शांतीच्यातनंच आणायचं आहे मसाला आपल्याला. मग तुझ्या बाबजीचा दी करून बर देते हा मग काय करायचं असू दे आपल्या तासून कशाला गावात. बर तुम्ही म्हणता तसं. तर ही आहे मिरची पावडर, हा आहे मसाला. तुम्ही म्हणता अक्का मसाल्याचा तेव्हा मसाला कसला आहे हो. आता छाबा मसाला लय भारी मुटकाच नाही कालवण 27 किलोला अर्धा किलो तेल टाकले मैत्रिणींना फक्त. मी सहीच म्हणून गेली 1 लाखाच्या आणल्या 10 लाखाच्या लय पैसे गेले ते. असू दे असू दे बाया. सगळ्यांचं आपलं इथं करायचं तुला 10-5 मिनिटां होईल ग छाबा मिळते की. हा मग इकडं मैत्रिणींनो हळकुंड दळली. लय ही व्हायला लागलं. हळद आहे ना गार करायला ठेवली बघू शकता हो का. ही हळद आणि ह्यात मध्ये लागते तेवढी मिरची पावडर घेतली बाकीची ह्यातच ठेवली. 2 घमेली बसतात. तुला शाळा झाली सगळं बदनाचं आहे का नाही आढळण्यांना आहे का काय कशा बघतात आत्या कांड बघतात त्या. चला हिडी माझा होतोय पण मला पॅकिंग करायची सगळी. आता हिथंच बसती पटांगणाला लागते कामाला. नानी तुम्ही आता 5:30 वाजत आलं त्या. बक्की झालं की 5-7 किलो 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो 5 किलो आमची घरची मी तिकडे गेली वंदना बरोबर 7:15 वाजलेत मैत्रिणींनो. आणि आम्ही आता स्वल्पविराम देतोय आजच्या ह्याला. जेवढं उरकल फास्टमध्ये तेवढं उरकायचा प्रयत्न केलाय. जेवढ्यांचं टाकता येईल तेवढ्यांचा टाकायचा प्रयत्न करतोय. एवढंच उरकलं एवढंच ही केलं. अजून ही पॅकिंग आहेत ना हे लाडूंचे पॅकिंग आहेत ना ही करायची राहिले. ताजी गेल्यातला हे आणायला हो का. इथं हे ताईसाहेबांचे शेंगदाणा लाडू ही सगळे ताईसाहेब ही कुठल्या ताईसाहेब आहे त्या सुदर्शन दादा इथं ही त्या दादाचं ही इथं. हे कुठल्या ताईसाहेब आहे इथं अंजू ताईसाहेब आहे त्यांचं हिथं ठेवलं आहे. तिथलं बॉक्स आणाय गेलेत ती. हिथं एक जणीचं आहे तिथं एक जणीचं आहे. खोबऱ्याचं खिस राहिलं ते त्याच्यामुळं हिथं लाडू इथं. आता ही कुठल्या ताई इथं मला बघून द्या. हो का ही ते अपर्णा ताईसाहेब बघा ही लाडू तुमचं आता घरी गेल्यावर कसं येतंय मला नाही माहिती. आम्ही तर लई इमानदारीने बांधून देतो. बघा हे तिकाचं लाडू तर हिथंच लागलं त्याचं भुगावायला. आता ही बॉक्समध्ये पॅकिंग करायचं. 1 किलोचं ह्याच्यात टाकल्यावर तर लई भुगा होतं म्हणून अर्धा किलोचं पॅकिंग करतोय आम्ही. ही शेंगदाण्याचं आहेत ही डिंकाचं आहेत.
आणि तिकडे ती एका ताईसाहेबांचं गऱ्याचं लाडू भरलं तिथं कशाच्या हरियाणाच्या ना हरियाणाच्या ताईसाहेब येतं ती गऱ्याचं लाडू केलं तर त्या ताईसाहेबांचं भरलं. चला बाई कटाळा येऊन गेला जीवाला. आता राहिलेलं उद्या आता कुरिअर बंद होईल जास्त. कुठं अयो कुरिअरला जायचंय अजून. पप्पा मी नाही जाणार. पत्ता कोण माझा काकाला यायचा आहे का उद्याच्याला? नाही मसाला नाही वेळ करायचा उद्या. हे राडा कोण आवरायचं तिथं काचा लाव खिडक्या जाळी लाव हे येते किडकं पडत्यान हिथं हळदी तर ह्याच्यात लावपट करणं बघा.